दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत. ब्रह्मकमळ स्वरूप. या ब्रह्मकमळाचे स्वरूप काय होते ते आपण जाणून घेऊ. श्री पळणी स्वामी कृपादृष्टीने शंकराकडे बघत सांगू लागले, श्री विष्णूंनी ब्रह्मकमळांनीच सदाशिवाची पूजा केली होती. श्री विष्णूचे नाभी कमळ म्हणजेच ब्रह्मकमळ. या कमळांनी दत्तप्रभूंची पूजा केल्यास ऐश्वर्य सिद्धी प्राप्त होते. या कमळाचे प्रतिरूप हिमालयात दिसते. हे कमळ वर्षातून एकदाच उमलते, ते सुद्धा मध्यरात्री उमलून सकाळी मलूल होते. त्यातून निघणारा मंद मधुर सुगंध सारा परिसर दरवळून टाकतो. हिमालयातील योगी साधक याच्या दर्शनासाठी आतुर असतात. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून ते बर्फातून बाहेर पडते. ग्रीष्म ऋतूत त्याची वाढ होते. साधारण श्रावण पौर्णिमेपर्यंत याचा पूर्ण विकास होऊन भाद्रपदात ते फुलते. त्याच्या दर्शनाने पापे नष्ट होतात, संकटे टळतात, साधक योगी उच्च स्थितीत जातात. भाग्यवंतांनाच याचे दर्शन होत असते. श्री पळणी स्वामी महाराज पुढे म्हणाले, बेटा शंकरा, मी 10 दिवसांची दीक्षा घेऊन योग समाधीत राहू इच्छितो. तेव्हा दर्शनासाठी कोणी आले तर माझी समाधी भंग करू नकोस. त्यांना दर्शन घेऊन जाऊ दे. सर्पदंशाने मृत झालेल्यांना कुणी घेऊन आले तर त्यांना सांगा, स्वामी योग समाधीत आहेत. त्यांची अशी आज्ञा आहे की शास्त्राप्रमाणे शव नदीच्या प्रवाहात सोडून द्यावे किंवा जमिनीत गाडावे. एवढे बोलून पळणी स्वामी समाधीस्थ झाले. शंकराबरोबर आलेला माधव येणाऱ्या भक्तांना त्यांचे दर्शन घडवून पाठवित होता. काही भक्त या दोघांना भोजन आणीत होते. एक दिवस माधव स्वयंपाकासाठी नारळाची सुकी पाने सरपण म्हणून आणावयास गेला. त्यावेळी ती पाने उचलत असताना त्याला त्याच्या खाली असलेला साप चावला. दोघे तिघेजण त्याला घेऊन आले तेव्हा माधव मृत झालेला होता. स्वामींची आज्ञा अनुलंघनीय असल्यामुळे त्या दोघांनी आणि शंकराने त्याला तेथे खड्डा करून पुरले. त्यानंतर शंकर भटाने खूप शोक केला. माधवाचे निष्कपट मन, निर्मळ भक्ती, श्रीपादांवर जडलेली श्रद्धा आठवून त्याला वाईट वाटत होते. लगेच 2 दिवसानंतर कुणीतरी सर्पदंशाने मेलेल्या 18 वर्षाच्या युवकाला तेथे घेऊन आले. तेव्हा त्यालाही माधवाच्या जवळ त्या लोकांनी पुरले. अशा तऱ्हेने 10 दिवस संपले. 11व्या दिवशी स्वामी समाधीतून जागे झाले. ब्रह्ममुहूर्तावर शंकराला त्यांनी हाक मारली व माधवा हे शब्द ऐकताच शंकर रडतच त्यांच्या जवळ जाऊन झालेली सर्व हकीकत त्यांना सांगितली. स्वामींनी त्यांचे सांत्वन करीत योग दृष्टीने शंकराकडे पाहिले. त्यावेळी शंकराच्या मेरुदंडात काहीतरी सळसळले. त्याला ते सहनही झाले नाही. त्यांनी स्वामींकडे पाहिले तेव्हा स्वामी म्हणाले, बेटा शंकरा, माधव या स्थूल देहाने श्रीपादांचे दर्शन घेऊ शकला नाही, तरी तो सूक्ष्म रूपाने कुरवपुरात गेला. 10 दिवस श्रीपादांच्या तो सानिध्यात आहे. तेव्हा त्याची इच्छा पुरी झाली. श्रीपादांची लीला अगाध आहे. काळ, कर्म, करण याचे रहस्य कोणी ओळखू शकत नाही. ते श्रीपादांनाच साध्य आहे. तुझ्या माधवला जिवंत करण्याची जबाबदारी श्रीपादांनी माझ्यावर सोपवली आहे. आपण ते काम आधी करूया. हे स्वामींचे बोल ऐकून शंकरभट आनंदून गेला. माधवाला पुरलेल्या खड्ड्याजवळ स्वामी शंकराला घेऊन गेले. त्यांच्या बरोबर आणखी 2 होते. शव बाहेर काढले. त्यानंतर माधवाला ज्या झाडाजवळ सर्पदंश झाला होता तेथे त्या झाडाजवळ गेले आणि म्हणाले, शंकरा, मी म्हणतो तसे म्हणा. माधवाला डसलेल्या नागराजा, श्रीपादांच्या आज्ञेनुसार तू पळणी स्वामींच्या सानिध्यात ये. त्या सर्वांनी हे वाक्य उच्चारताच श्री पळणी स्वामींनी आपल्या कोपिनातून म्हणजे झोळीतून 4 कवड्या काढल्या व त्या शवाच्या 4ही दिशांना ठेवल्या. तेव्हा त्या कवड्या जागच्या जागी उंच उडू लागल्या आणि मोठा ध्वनी सर्वत्र झाला. थोड्या वेळातच फुसफुसत उत्तर दिशेने नागराज येताना दिसले. तो नाग विकलांग स्थितीत दिसत होता. इतक्यात 4ही कवड्या त्याच्या फण्यावर टोचाव्या अशा चिकटल्या होत्या. त्यांनी माधवाच्या शरीरातील विष त्या नागाला चोखायला सांगितले. ते विष त्याच्या जखमेतून त्या नागांनी चोखून घेतले. त्यानंतर स्वामींनी श्रीपादांचे नामस्मरण करीत
मंत्रोदक त्या नागावर शिंपडले. तो पळणी स्वामींच्या चरणाला स्पर्श करून 3 प्रदक्षिणा घालून तेथून निघून गेला.